नमस्कार, मी सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती. रोजच सांगतो तिला काही ना काही आपण. कधीतरी विचारू तुला काय म्हणायचंय. रोजच विचारतो आपण आज काय बनवलंय. कधीतरी विचारूया तुला काय बनायचंय. कारण तुम्ही आहात, मी आहे, ती आहे म्हणून, स्त्री आहे म्हणून. चीनमधून वस्तू आणून भारतात विकायच्या हा रिकामा उद्योग आहे. उद्योग म्हणजे निर्मिती असते. आपल्या परंपरेची आणि निसर्गाची सांगड घालून उत्पादन आणि रोजगार निर्मिती करणारे उद्योग आणि उद्योजक हे देशासाठी अभिमान असतात. आज कोण होणार करोडपतीच्या विशेष भागात आपल्यासोबत गप्पा मारायला आणि खेळायला येत आहेत बांबू लेडी ऑफ इंडिया अशी जगभर ओळख असलेल्या मीनाक्षीताई वाळके. त्यांनी देखील स्वतःला प्रश्न विचारला की तुला काय बनायचंय, आणि या प्रश्नाच्या उत्तरातून त्यांना त्यांची आणखी एक ओळख सापडली, उद्योजक होण्याची. अतिशय कष्टातून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आणि अनेक महिलांना रोजगार आणि आत्मसन्मान मिळवून दिला. विदर्भातली एक सामान्य गृहिणी ते अमेरिकेतल्या मिस क्लायमेट स्पर्धेच्या विजेत्यांचे क्राऊन डिझाईन करणाऱ्या मीनाक्षीताई वाळके यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मीनाक्षीताई नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. मीनाक्षीताईंसोबत खेळणार आणि गप्पा मारणार आहेत चित्रपट, मालिका आणि रंगभूमी गाजवणाऱ्या, गुणी वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या आणि अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या दोन संवेदनशील अभिनेत्री. त्यांचा अभिनयच नाही तर त्यांच्या भूमिकांची निवडसुद्धा नव्या लोकांनी शिकण्यासारखी आहे. अशा शुभांगी गोखले आणि विभावरी देशपांडे या दोघींचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. नमस्कार. 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 खूप खूप स्वागत. या. नमस्कार. नमस्कार. मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या या विशेष भागाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक गोष्ट आवर्जून सांगतो. आजचा भाग नुसता विशेष नाही, महिला विशेष आहे. म्हणूनच आजच्या या भागात सोनी मराठीवरील मालिकांमधून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय चेहरे उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. तुझं माझं सपान मालिकेतील पैलवान म्हणजेच प्राजक्ता चव्हाण. नमस्कार. मनपूर्वक स्वागत. अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिकेतील मयुरी म्हणजेच जान्हवी तांबट. नमस्कार. आमच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आशीर्वाद तुझा एकवीरा आई या मालिकेतील तानी म्हणजेच अमृता पवार. स्वागत. छोट्या बयोची मोठी स्वप्न मालिकेतील अनु टीचर म्हणजेच सुरुची आडारकर. नमस्कार. आशीर्वाद तुझा एकवीरा आई मालिकेतील रेणुका म्हणजेच मयुरी वाघ. नमस्कार. प्रतिशोध मालिकेतील दिशा म्हणजेच पायल मेमाणे. नमस्कार. कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेतील ACP अनुजा म्हणजेच अश्विनी कासार. तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. स्त्री शक्तीचा हा सन्मान करण्यासाठी फक्त हॉट सीटवरच नाही तर प्रेक्षकांमध्येही महिला उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्या जणींचं मनपूर्वक स्वागत. वेलकम.
म्हणजे एखाद्याची किती मायनॉरिटी असावी त्याचं आज अगदी उदाहरण आहे. हो. पण नाही नाही, मी लावून धरलंय. हो ना? घाबरणार नाहीये. आज तुम्ही कोणत्या संस्थेसाठी खेळणार आहात? जीवन संवर्धन फाउंडेशन आहे, त्याच्यासाठी खेळतोय आम्ही. ही संस्था जी आहे ती लहान मुलांसाठी काम करते. म्हणजे लहान मुलांना काय गरजेचं आहे, तर लहान मुलांना म्हणजे जेव्हा गरज असते संस्कारांची, त्यामुळे कसं होतं ना की चांगले जर संस्कार पडले तर ते संस्कार मोठे झाल्यावर त्यांना कामात येतात. हो. तर म्हणजे ही संस्था संस्कार त्यांच्यावर करण्याचं काम करते, म्हणून त्या संस्थे थ्रू खेळायला खूप चांगलं वाटतंय. आम्हाला जीवन संवर्धन फाउंडेशन संस्थेविषयी प्रेक्षकांना अधिक सांगायला नक्की आवडेल. आमच्या टीमनं या संस्थेवरती एक व्हिडिओ बनवला आहे. आपण आधी तो बघूया, चालेल? व्हिडिओ प्लीज. माझं नाव सदाशिव धुळकू चव्हाण. मी जीवन संवर्धन फाउंडेशनचा फाउंडर अध्यक्ष आहे. आम्ही जीवन संवर्धन फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबईतल्या बेघर मुलांच्या पुनर्वसनाचं काम करतोय. शिक्षणाबरोबरच या मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या दिल्या जातात. चित्रकला शिकवली जाते, पथनाट्य जे आहेत ते शिकवली जातात. ज्या मुलांना वाचता लिहिता येत नाही त्या मुलांना विशेष प्रकारचं कोचिंग आपण देतो. त्याच्यानंतर काही मुलं कराटेच्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, काही मुलं कराटे शिकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी दिवसभर आपल्या सेंटर्समध्ये चालू असतात. या ज्या संख्या संपूर्ण दिलेल्या आहेत, माझं नाव गणेश. मला आई पप्पा नाहीये. मी जालन्यावरून इथं आलोय. 2 वर्ष झाले, म्हणून मी इथे खूप खुश आहे. मैं एक ऐसी जगह से आया जहाँ पे खाने की सुविधा भी नहीं थी, ना पढ़ने का था. अभी मैं इधर आके बहुत खुश हो गया. इधर मेरे को बहुत अच्छा लगता है. इधर स्कूल पढ़ने का चांस मिला है मेरे को. रस्त्यावर राहत असताना या मुलांनी एक काळी दुनिया बघितलेली असते, पण इथे आल्यानंतर खूप चांगले लोक आपल्या समाजात आहेत, चांगला आपला समाज आहे अशी धारणा त्याची तयार करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत असतो. वा, स्तुत्य. खेळ सुरू करण्याआधी आपण खेळाचे नियम जाणून घेऊया. सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही 2 कोटी रुपयाच्या बक्षिसासाठी खेळणार आहात. अरे वा. 2 कोटीपर्यंत पोहोचण्यासाठी इथं 16 पायऱ्या आहेत. आमच्या खेळाचे 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे 10,000 रुपयांचा आणि दुसरा टप्पा आहे 3,20,000 रुपयांचा. आणि 3,20,000चं अचूक उत्तर दिल्यानंतर 2 कोटीचा जॅकपॉट प्रश्न तुम्हाला उपलब्ध होतो. आणि हा खेळ आपण भुंगा वाजेपर्यंत खेळणार आहोत. हां. ती मर्यादा आहे. ठीक आहे? तयार? येस. चला खेळूया. मीनाक्षी वाळके आणि शुभांगी गोखले यांच्यासोबत कोण होणार करोडपती. ₹1,000 हा आहे पहिला प्रश्न. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे महाराष्ट्रातील कोणत्या भागात आहेत? आणि पर्याय आहेत: ए कोकण, बी मराठवाडा, सी विदर्भ, डी पश्चिम महाराष्ट्र. सी विदर्भ. राईट. सी विदर्भ करूया लॉक. कम्प्युटर राव, सी विदर्भ लॉक करा. सी विदर्भ हे बरोबर उत्तर आहे. मीनाक्षीताई, बांबू लेडी ऑफ इंडिया अशी तुमची ओळख निर्माण व्हायच्या आधी, म्हणजे तुम्ही कामाला सुरुवात करण्याआधी तुमची काय ओळख होती? हाऊसवाईफ. अच्छा. आणि तुम्हाला कधी असं वाटलं की मला हे काम केलं पाहिजे? जेव्हा या ट्रेनिंगला गेली मी, तेव्हा म्हणजे मला माहिती नव्हतं की मी बांबूचं काम करणार आहे. अच्छा. पण माझ्यासोबत जो किस्सा झाला होता त्याच्यामुळे मला त्या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं होतं. आणि बाहेर पडण्यासाठी त्या सिच्युएशनमधून मी ट्रेनिंगला गेले होते. ती ट्रेनिंग झाल्यानंतर आता मला माहिती नाही मार्केट कुठे आहे बांबूच्या वस्तूंचा. हो. वस्तू बनवून घरी ठेवल्या त्याच्यात काही अर्थ नाही ना. मग मी जिथे ट्रेनिंग केली, बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर BRTC, तर मी तिथल्याच काही वस्तू घेतल्या विकत आणि एक्झिबिशनला गेली नागपूरला. हम्म. आणि तिथे खूप छान रिस्पॉन्स मिळाला मला.
अच्छा. तर मग मी तिथेच एक ठाम विश्वास केला की नाही, आता मला बांबूमध्ये काम करायचं आहे. अरे वा. अच्छा. म्हणजे काही ऑर्डर्स आले नंतर, पण एकटीने किती करणार आहे, खरंय. बरोबर. कारण त्याच्यासाठी पण मॅन पॉवर लागतो. मी झोपडपट्टीतच राहते ॲक्च्युली, मी काही खूप मोठ्या याच्यामध्ये राहत नाही. तर आजूबाजूला ज्या महिला आहेत त्यांनाच विचारणं किंवा करा, तुम्हाला रोजगार मिळेल, 2 पैसे मिळतील, नाही का. म्हणजे खूप त्यांना मोटिवेट करावं लागलं. मलाच म्हणत होते, तू पागलसारखी काही पण करत राहते. तर म्हटलं तुम्ही ट्राय तर करू शकता. तर त्याच्यानंतर एक दोन महिलांना असं शिकवून मग त्यांना एक रोजगार उपलब्ध झाला आणि आता भरपूर महिला आहेत ज्या माझ्यासोबत काम करतात. छान. वा. म्हणजे तुम्ही तुमच्या अडचणींवर मात केलीतच, शिवाय इतक्या सगळ्या महिलांना तुम्ही प्रोत्साहन दिलं, त्या तुमच्याबरोबर जोडल्या गेल्या. वा, फारच. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. हो. 2000 रुपयांसाठी हा आहे दुसरा प्रश्न. रेस्टॉरंटमध्ये पुढीलपैकी कोणता वाफाळता पदार्थ धातूच्या गरम पॅनमध्ये आणून देतात? आणि पर्याय आहेत: ए बर्गर, बी सिझलर, सी पास्ता, डी मिल्कशेक. बी सिझलर. बी सिझलर करूया लॉक. कम्प्युटर राव, बी सिझलर लॉक करा. बी सिझलर हे बरोबर उत्तर आहे. म्हणजे असा आत्ता खाण्याचा विषय आलाच आहे, तर शुभांगी, लहानपणी चटणी कुटण्यातला जो अगदी नीट नेटकेपणा असतो तो तुझ्या अभिनयात आलाय का? असेल. हो ना. हे सगळं असंच लागतं तरच माझ्याच्यानं होतंय. हा जो भाग आहे हा असा तिथनं आलाय का तू तशीच आहेस? हो आहे. म्हणजे घरून जरा शिस्तीचंच वातावरण होतं. म्हणजे हां. कामं आपापली करायची, कपडे पण आपापले धुवायचे किंवा अंथरुणं वगैरे, असं खूप नोकर-चाकर घरी असले तरी आपण आपली कामं करायची आणि शिस्त जरा जास्त होती. त्यामुळे मी तशीच वाढले आणि पण मला आपल्याकडे शूटिंगमध्ये जे वातावरण असतं त्याला ते बेशिस्त. शिस्तीचं म्हणणं असं तर काहीच खूप नसतं. हां, म्हणजे काहीच. माझ्या अनेक वर्षांनी माझ्या लक्षात आलंय सचिन, काय माहितीये ना, थोडा उशीर झालाय का? थोडा लक्षात यायला का काहीच मनासारखं नाहीये? काहीच नाही मनासारखं. म्हणजे माझ्या लक्षात काय आलंय, की काही सेट्सवर असं असायचं की शेड्यूलरला विचारलं ना, की क्या टाइम हुआ है? तो म्हणायचा ठहरो जरा. आणि मग गेटमध्ये माझी गाडी दिसली की हां, अब 8:30 बजा है. 8:30 बजे उनका कॉल टाइम था. हां. इतकं माझं म्हणजे नाव. पण आता कळलं त्याची काही किंमत नाहीये. नाही, पण अशीच परिस्थिती नाटकातही होते मग? नाही. नाटकामध्ये किती तुला माहितीच आहे ना, नाटकामध्ये आपल्याला अशा चुका करून चालतच नाही. कारण की तालमीतली शिस्त नंतर प्रयोगातही राहते. राहते आणि लाईव्ह असतं ना. तुम्हाला तिसरी घंटा म्हणजे त्यात गमती-जमती होतात. कोणी तिसऱ्या घंट्याच्या जस्ट आधी पोहोचलाय किंवा त्याचा नंतर प्रवेश आहे म्हणून तो 15 मिनिटं उशिरा आला तरी चालतंय. असं पण साधारणपणे माणसं तिथे वेळेत असतात, अलर्ट असतात आणि त्यात चुका करून चालत नाही. बॅकस्टेजला पण तसं चालत नाही आणि त्यांनाही ते जमत नाही तसं चुका करणं, की मेजर चुका केल्यात. कारण की रोज करतोय ना प्रयोग. आता तू इतकी वर्ष काम करतेस, अगदी असा असा खूप भारीतला किस्सा कुठला आहे नाटकाबद्दलचा? नाही, मेजर तर हे बघ, आता छोट्या-छोट्या गावांमध्ये गणपतीतले प्रयोग करताना सरळ स्टेजवर गाय चढून येणे. हां, म्हणजे म्हापशाला प्रयोग करत होतो, तर छोटंसं स्टेज होतं. ड्रम्सवर फळ्या टाकून ते मला केलेलं. म्हापशाचं माहिती आहे, ते झावळ्यांचं थिएटर होतं. आणि हो, हो. ड्रम्सवर फळ्या टाकतात हां. आणि ते 1-2-3 काहीतरी लावून ठेवतात पायऱ्या अशा. कशासाठी लावतात माहित नाही, पण ते सत्काराला वगैरे ते तिथले छोट्या गावात असतात ते. त्याच्यावरनं चक्क एक गाय गाय चढून आली होती आमच्या प्रयोगाला. आणि वसईचा एक प्रयोग करत होतो आम्ही, हीच तर प्रेमाची गंमत आहे नाटकाचा. आणि त्याच्यामध्ये शक्यतो आपण हसायचं नाही अशा सूत्रावर मी चालते. पण त्या दिवशी वसईजवळ एक आहे छोटंसं थिएटर आणि एकतर मुलं बाळं खेळत होती, कॉन्ट्रॅक्ट शो होता. कोणी सगळे एकमेकात बोलत पण होते आणि त्यात आम्ही आपलं जोरजोरात नाटक करत होतो आणि 11च्या सुमारास कुत्र्यांची ती आसपासच्या वेळ झाली बहुतेक आणि जवळपास 11 ते 12 कुत्री भुंकू लागली. म्हणजे वेगवेगळ्याच
मग कोणी, "हो, आ," असे आवाज. आणि मंगेश कदम आमच्या बरोबर होता. मग त्यांनी तर ते म्हणजे त्याच्या वेळेला जो कुत्रा ओरडेल त्या सुरात तो डायलॉग्स घ्यायचा. डायलॉग घ्यायचा. हो. तू काय म्हणतोय असं, कारण की तो कोणतरी डॉबरमन सारखा ओ करायचा. आणि मग कोणीतरी मग आणि सुनील बर्वे एकटा होता की मला तर म्हणजे एका पॉइंटला एक इतकी किंचाळल्यासारखा एक जण ओरडला कुत्रा, तर मंगेश मला, घे घे तो सूर घे, तो घे, घे घे तो सूर घे. मग त्या सुद्धा जातात तू बोल. आणि माझ्या डोळ्यातनं गळा गळा पाणी यायला लागलं. बर्वेची एंट्री या माझ्या पाठीमागच्या विंगेत नव्हती, पण तो असा पळत आला आणि माझ्या समोरच्या विंगेत आला, नो नो. तर त्याच्यामध्ये एक भाव 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 असायचा. तर तो स्वतः हसत पळून गेला. म्हणजे वेळ लागायची पाहिजे. तसं खरं बिघडलंही नसं, कोणाला कळतच नव्हतं काय म्हणजे कोणी बघणार. बापरे. पण 11 कुत्री आणि तो शो आम्ही केला. हा. पण भारी आहे किस्सा. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. हो. आता पुढचा प्रश्न जो आहे तो 3,000 बरं. ही रक्कम मिळवून देणार आहे. हा आहे तिसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या चित्रपटात सलमान खाननं भूमिका साकारलेली नाही? बापरे. आणि पर्याय आहेत: ए दबंग, बी बजरंगी भाईजान, सी हम आपके हैं कौन, डी 3 इडियट्स. डी 3 इडियट्स. डी 3 इडियट्स लॉक. नक्की करूया लॉक. कन्फर्म. ओके. कम्प्युटर डी 3 इडियट्स लॉक करा. डी 3 इडियट्स हे बरोबर उत्तर आहे. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 5,000 रुपयांसाठी आहे. हा आहे चौथा प्रश्न. परंपरेनुसार गुढीपाडव्याची गुढी उभारताना कडुलिंबाच्या पानांसोबत पुढीलपैकी कोणत्या झाडाची पानं लावली जातात? आणि पर्याय आहेत: ए आंबा, बी अशोक, सी पिंपळ, डी नारळ. ए आंबा. ए आंबा नक्की. कम्प्युटर ए आंबा लॉक करा. ए आंबा हे बरोबर उत्तर आहे. तुझं माझं सपान आता खूप कालावधीत लोकप्रिय झालेली आणि पैलवान मुलीची गोष्ट असलेली मालिका. तुझं माझं सपान यातली खरीखुरी पैलवान म्हणजे पैलवान प्राजक्ता. ती इथं आलेली आहे. प्राजक्ता, हे पैलवान ते अभिनेत्री हा कसा काय आहे प्रवास? म्हणजे खूप एक्साइटिंग आहे. तुला कसं वाटतंय? माझ्यासाठी तर पहिली तर गोष्ट खूप अभिमानाची गोष्ट आहे. आत्ता तर मी इथे बसले, एवढा मोठा शो आहे आणि मी इथे आले. म्हणजे मी पहिलवान आहे, मी ॲक्टर वगैरे काय नाही, पण मला एवढा मोठा चान्स भेटलाय की मी इथे आले. आणि क्षेत्रच डायरेक्ट मी बदललं. म्हणजे पहिलवानकी मी अजून सुद्धा करते. मी ऑडिशन पाठवलेली सरांना अच्छा. आणि 3,000 ऑडिशनमधनं मी एकटीच पहिलवान होते. वा 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 वा. मग सचिन गोस्वामी सर बोलले, आधी तिला बोलवा इकडे. बोलवलं. मला स्क्रिप्ट वगैरे दिली. ती काय मला जमलीच नाही, कारण कधी जन्मात संबंध आला नाही ॲक्टिंगचा. सर बोलले, ठीक आहे स्क्रिप्ट बाजूला ठेव, तू करून दाखव. म्हणजे चेअर कसे करशील तू एका मुलीला, तर मी आमच्यात जसं करतात, ज्या आवाजात करतात, ज्या ढंगात करतात तसं एकदम केलं. वा. सर बोलले सिलेक्ट. मग वा. वर्कशॉप वगैरे घेतलं माझं. सगळे सीन केले, तडकीफड, रागाचे, भांडणाचे, त्यात तर काय आपण केले. त्यात तर काय म्हणजे माझा जोरच आहे म्हणजे तसा. काय? हा. आणि 4-5 दिवसांनी रडका सीन आणला त्यांनी मला. मला जमलंच नाही. पाण्याचा एक थेंब नाही आला डोळ्यात. इतकं सर बोलले कर कर, नाही जमला. 1 दिवस वायाला गेला. सर बोलले, मग हिच्याच्याने जमणार नाही, आपण दुसरी बघूया. म्हणून माझ्यासाठी म्हणजे अपोनंट आणलेली. आणि मला माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी बोलले, ही तरी हिरोईन, तू तरी हिरोईन. टचकिनी पाणी आलं. वा वा वा. सर म्हणले सीन करून दाखव कालचा. एक म्हणजे ना इतक्या भावनुक होऊन केला ना, रडत रडत, म्हणजे अश्रू गळले, हे गळले, सगळ्या भावना आल्या त्यावेळेस. अगदी ज्या भावना आपसुकच आलं सगळं. म्हणजे काय, नाही नाही, जागल्याच ती direct. नुसती पैलवान म्हणून रग असलून नुसतं चालत नाही. हे सुद्धा करावं लागेल. सगळं करायला लागतं. मग तिथून पुढं सगळं घेतलं मग सरांनी. मग असं माझं सिलेक्शन वा वा, झालं. खरंच फार कौतुक आहे मस्त. की आपल्याकडे असं आम्ही किती वेळा म्हणतो, उलटा प्रवास असतो. खरं तर कुठल्या तरी अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला आता तुला कुस्ती पैलवानाची भूमिका करायची आहे म्हणून तयार. खोटी तयारी करावी लागते. म्हणजे खरी तयारी करावी लागते आणि आव आणावा लागतो.
पण मला असं वाटतं की ही इतकं ऑथेंटिक कास्टिंग ह्याच्यात सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोठे सर त्यांचं हे होतं की आपण ऍक्टरला हे रांगडपणा दिसणार नाही, तसा हात तेवढी बॉडी म्हणजे पोरीलाही पैलवान घेऊया, तिला शिकवूया, बघूया तरी काय होतंय. वा वा वा, सरांनी खरंच घेतलं. पण हा प्रयोग खूप यशस्वी झालेला आहे. वा वा वा, you, thank खूप you. खूप कौतुक. आता अबोल प्रेमाची अजब कहाणी. आता मयुरी, तू बॉडीगार्ड मुलाची भूमिका साकारतेस. आता इतकी गोड आहेस तू दिसायला, तुला हे कसं जमतं? किंवा मिशी जर मला कोणी लावायला सांगितली ना तर मला एवढा राग येतो ना की कसं आता. तर ते खूप कष्टदायक आहे नाही? हा, कष्टदायक तर आहेच, पण मला त्यामध्ये गंमत सुद्धा वाटते. कारण का या अगोदर कधीच मी मुलाचा रोल केला नव्हता. फार लहान असताना म्हणजे 7वीत असताना मी एक नाटक केलं होतं. त्यामध्ये भक्त प्रल्हादाचा मी रोल केला होता. पण तेव्हा मिशी वगैरे काही लावायचं एवढं नव्हतं. आणि इथे जेव्हा माझं सिलेक्शन झालं, आधी मी ऑडिशन दिलं ऑनलाईन, मग प्रत्यक्ष देण्यासाठी मुंबईमध्ये आले आणि शॉर्टलिस्टेड झाले. मग कुठली आहेस तू? मी प्रॉपर चिपळूणची आहे, कोकण. बर. सो तिथून इथे आले आणि मग मला कळलं मी शॉर्ट लिस्टेड झाले आणि लीडसाठी सिलेक्शन झालं. वाव, मला इतकं छान वाटलं, म्हणजे आनंद गगनात मावत नव्हता. कारण लहानपणीपासूनचं स्वप्न माझं की मला टीव्हीत जायचं आहे. हे अगदी कळत नव्हतं तेव्हापासूनचं होतं, मला टीव्हीत जायचं आहे. सो लीड मिळालं होतं, घरातले सगळे खुश, मी खुश. आणि मग कळलं की मला यामध्ये 2 भूमिका करायच्या. सो वाजले की दुहेरी भूमिका असेल, डबल रोल असेल. पण नाही, मुलाचाही रोल करायचा. हे जेव्हा कळलं तेव्हा पोटात गोळाच आला होता माझ्या. पण अजय मयेकर सर, जे डिरेक्टर सर आहेत, त्यांनी मला विश्वास दिला की नाही, तू हे करू शकतेस. कारण का ऑडिशन त्या पद्धतीने घेतलं होतं. आणि मग लुक टेस्टच्या वेळेला जेव्हा मी पहिल्यांदा मिशी लावली होती, इतकं काही माहीत नव्हतं की ते जे चिकटवण्यासाठी लावतात, जे लिक्विड असतं. सो मी चल आता मिशी लावतोय, आपण काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे. आणि त्यांनी दादांनी लावलं, मेकअप दादांनी. आणि जो मी आणि मग श्वास हसताच येईना मग. येईना. आणि ते लिक्विडचा जो वास नाकात जो काही गेलाय पहिल्यांदाच माझ्या, म्हटलं बापरे, हे भयानक आहे काहीतरी. आणि मग लावली नंतर मिशी, मग ते इथे कल्ले लावले असे गोड. आणि मग माझं मलाच बघून फार हसायला येत होतं स्वतःला की बापरे, मी अशी पण दिसू शकते मुलगा झाल्यावर. पण ओव्हरऑल खूप छान वाटतं आणि ते कॅरी करायला मला मजा येते. थोडी डिफिकल्टी तर ऑब्व्हियसली येतेच आहे. कारण काही असं मग असं वाटतं की बापरे, हे मुलं कसं काय चेहऱ्यावर एवढं घेऊन फिरतात, दाढी, मिशी, कल्ले वगैरे. हा, असा प्रश्न मग आला होता. खरं असतं पण. हा, म्हणजे तेच झालं होतं की जसे मुली केस कॅरी करतात तसं मुलं दाढी, मिशी वगैरे कॅरी करतात. पण जर आपल्याला नाहीच आणि आपण हे लावतोय तर ती गंमत वाटते फार. आणि उगाच स्वतःला असं जाऊन मी बघायचे आरशात, ठीक दिसते ना, मिशी पडत तर नाही ना माझी. सो ओव्हरऑल मला मजा येते खूप काम करायला. ह्यांनी जसं सांगितलं की त्यांना मिशी वगैरे लावल्यावर कसं हँडल करत असतील, तुमच्या पण पोटात गोळा आलता, तसा माझ्या पण पोटात गोळा आलता की मला आता साड्या वगैरे वावरायला लागतील म्हणून. अरे हो. कारण माझा टक्कल होता, मला बॉयकट केलेला आधी, नंतर तर टक्कल होता. आता 2 वर्षांपूर्वी केस नव्हती मला, हे आत्ता वाढवलेत. तर मला पण हाच प्रश्न पडलेला की आता बायकांसारखं चालायचं, हे मुलींसारखं राहायचं, ते ज्वेलरी, ते वावरायचं. आत्ता पण इथून बापरे. येताना मला असा श्वास असा झालता, पायऱ्या केवढ्यात, साडीत चाला येते का, मी सगळ्यांना बघते कशा वावरतायत, कशा चालतात. तसा गोळा माझ्या पण पोटात आलता. पण मला तुम्हा दोघींचंही कौतुक वाटतं की त्यांचं पहिलं काम आहे, पण किती स्वतःबद्दल त्यांना किती छान तुम्हाला एक्सप्लेन करता येतंय. म्हणजे मला आता सडनली आठवलं की मी पहिल्यांदा नाटकात उभं राहिलो, तोंडातनं शब्द फुटेना की पुढचा डायलॉग वगैरे तर नंतरची गोष्ट आहे. पण खरंच तुम्हा दोघींचं Confident आहेत मनपूर्वक कौतुक आहे. वा वा वा. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो आपल्याला खेळाच्या पहिल्या टप्प्यावरती घेऊन जाणार आहे. 10,000 रुपयांसाठी हा आहे 5वा प्रश्न. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पुढीलपैकी काय आल्यामुळे सूर्यग्रहण होतं? आणि पर्याय आहेत ए गुरु, बी चंद्र, सी प्लुटो, डी शनी. बी चंद्र. चंद्र. बी चंद्र. कम्प्युटराव बी चंद्र लॉक करा. बी चंद्र हे बरोबर उत्तर आहे. आताचा हा जो टप्पा आहे खेळाचा, ह्याच्यामध्ये 60 सेकंदाचा अवधी मिळतो आणि प्रश्न थोडे थोडे कठीण होत जातात, पण आपल्याकडे 3 लाईफलाईन्स आहेत, त्यामुळे काळजी करायची नाही. तयार? 20,000 रुपयांसाठी हा आहे
6वा प्रश्न. सामान्यपणे अष्टविनायक यात्रेत पुढीलपैकी कोणत्या तीर्थक्षेत्राचा समावेश होत नाही? आणि पर्याय आहेत ए महड, बी पाली, सी टिटवाळा, डी सिद्धटेक. सी टिटवाळा. सी टिटवाळा हो हो नक्की? हो खात्री आहे? हो. कम्प्युटरराव, सी टिटवाळा लॉक करा. सी टिटवाळा हे बरोबर उत्तर आहे. वा, 20,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. खूप खूप शुभेच्छा. विभावरी, मला सांग, जेव्हा तू कामाला सुरुवात केलीस किंवा तुझ्यातल्या अभिनेत्रीची तुला कधी ओळख झाली? लहानपणी असं वाटायचं, शाळेत नाटकात कधी घेतलं गेलं नाही फॉर ऑब्व्हियस रिझन्स, पण तेव्हा असं वाटायचं की आपल्याला हे करायचं आहे, अच्छा. पण संधी मिळायची नाही. माझी आई समीक्षिका होती आणि तिच्याबरोबर मी सर्व नाटकं, येतील ती नाटकं पाहायचे. प्रायोगिक, पुण्यात असल्यामुळे प्रायोगिक नाटकही खूप स्ट्रॉंग होतं. व्यावसायिक नाटकंही मी बघायचे आणि आपल्याला असं वाटतं ना की आय बिलॉंग ऑन दी अदर साइड, बर. तिकडे मला जायचं आहे. पण मी गाणं शिकायचे, जनरली गाणं, नाच सगळ्या मुली शिकतातच, ते सगळं मी करायचे, आवडायचं मला सगळं, पण हे माझं आहे असं वाटायचं नाही, जे नाटक बघताना वाटायचं. अच्छा. त्यामुळे त्या संधीच्या शोधात आणि वाट पाहत होते आणि माझ्या सुदैवाने मला 14व्या वर्षी सत्यदेव दुबे वा. भेटले. हम्म. तेव्हा ते प्रोजेक्ट कन्नगी महाराष्ट्रीय कलोपासककडनं वर्कशॉप्स घेत होते पुण्यात आणि तिथे मी वर्कशॉप्स करायला सुरुवात केल्यावर मला असं कळलं की हां, हे दिस इज माय हे कॉलिंग. माझं, दिस इज माय स्पेस. आणि आता तू बोलताना सुरुवात केली की शाळेत काम केलं नाहीस आणि फॉर ऑब्व्हियस रिझन्स. मला खरं तो प्रश्न विचारायचा आहे की अभिनेत्यांचं सामर्थ्य काय आहे ते बघून भूमिकेसाठी निवड होत असते, पण आता सौंदर्य जास्त महत्त्वाचं झालंय का? आता नाही, म्हणजे मी शाळेत असताना, म्हणजे किती वर्ष जुनी गोष्ट सांगते मी, तर तेव्हा दुर्दैवाने असं असावं की एक विशिष्ट पद्धतीचा तुमचा रंग असेल, लांब केस असतील, ज्या काय ठरलेल्या व्याख्या आहेत, त्या व्याख्यात जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला काम दिलं जायचं. आणि ह्याच्यामध्ये त्या लोकांचा दोष आहे असं माझं म्हणणं नाही, तीच समजूत होती आणि तोच विचार होता. त्यामुळे अभिनय येतोय का नाही, हिच्याकडनं 4 वाक्य वाचून घेऊया, ह्या भानगडीत फार कोणी त्या काळात दुर्दैवाने पडलं नाही मी माझ्या शालेय जीवनात. आणि एक ऑब्व्हियसली ही दिसते चांगली, हिचे लांब केस आहे, तिचा गोरा रंग आहे, तर ते कास्टिंग तिथे व्हायचं. पण आता हे चित्र पूर्णपणे बदललेलं आहे, हे तर बऱ्यापैकी तू मान्य बदललं. करतेस? निश्चित हो, निश्चित. अगदी. कारण मला असं वाटतं की अनेक वेगवेगळी माध्यमं आहेत, लोकांचा विचार बदलला आहे आणि अभिनय म्हणजे सौंदर्य किंवा एका कुठल्या तरी पठडीत बसणारं सौंदर्य, या विचारापेक्षा वेगळा विचार आता लेखक, दिग्दर्शक, निर्माते करतात. ही खरंच खूप आनंदाची आणि माझ्यासारख्या अभिनेत्रींसाठी आशादायी गोष्ट आहे. आपण पुन्हा एकदा खेळाकडे Yes. येऊया. आता याच्या पुढचा प्रश्न 40,000 ही रक्कम मिळवून देणार आहे. हा आहे 7वा प्रश्न. कार आणि सिलेंडरमध्ये वापरण्यात येणाऱ्या CNG मधील NG हे नॅचरल गॅसचं लघुरूप आहे, तर C हे कशाचं लघुरूप आहे? आणि पर्याय आहेत ए कंप्रेस्ड, बी सर्टिफाईड, सी कार्बोनेटेड, डी क्लीन. ए कॉम्प्रेस्ड. कम्प्युटरराव, ए कंप्रेस्ड लॉक करा. ए कंप्रेस्ड हे बरोबर उत्तर आहे. कंप्रेस्ड नॅचरल गॅस. वा, अगदी अचूक तुम्ही उत्तराकडे आलात. 40,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. वा. याच्या पुढचा प्रश्न 80,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 8वा प्रश्न. वनवास, झुंबर आणि पंखा या साहित्य कृतींचे लेखक कोण आहेत? आणि पर्याय आहेत ए शिवाजी सावंत, बी प्रकाश नारायण संत, सी अरुण साधू, डी वसंत बापट. बी बी प्रकाश नारायण. प्रकाश नारायण संत. बी प्रकाश नारायण संत. कम्प्युटरराव, बी प्रकाश नारायण संत लॉक करा.
बी प्रकाश नारायण संत हे बरोबर उत्तर आहे. वा वा वा. 80,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. खूप खूप शुभेच्छा. तानी आणि रेणुका इथं आलेले आहेत. देवी आणि भक्त असं तुमचं नातं या मालिकेमध्ये आहे. आम्हाला सांगा ना या मालिकेबद्दल. आशीर्वाद तुझा एकविराई या मालिकेत मी तानीची भूमिका साकारते. जी एकविराईची निस्सीम भक्त आहे आणि एकविराई कायम आपल्या भक्तांच्या पाठीशी उभी असते. ज्यांचा हेतू चांगला असतो, ज्यांना दुसऱ्यांसाठी निस्वार्थपणे काम करायचं असतं, त्यांच्या पाठीशी ती अगदी ठामपणे उभी असते आणि तशीच ती तानीच्या पाठीशी पण उभी आहे. असा भक्तिमय प्रवास सोनी मराठीवर बघायला मिळतो. वा. रेणुका किंवा एकविरा आई, म्हणजे आता एकविरा आई जगभरात आईचे भक्त आहेत आणि थोडं चॅलेंजिंग वाटत होतं, म्हणजे अजूनही वाटते अर्थात, कारण लोकांच्या खूप अपेक्षा असतात देवी म्हणून जेव्हा तुमच्याकडे बघतात. आणि याआधी कधी आध्यात्मिक भूमिका केलेली नव्हती, त्यामुळे आत्तापर्यंतच्या सगळ्या भूमिका अशा होत्या की फारच कणखर आणि अगदीच काय म्हणता येईल धडाकेबाज अशा भूमिका होत्या. आणि इथं देवी अतिशय शांतपणे समजावतीये बाळांना, त्यामुळे ते थोडंसं काय म्हणता येईल विरोधाभास होता. पण अर्थात जसं एक थोडंसं चॅलेंजिंग. आणि जसं तानी म्हणाले तसं तानी अतिशय स्वभावाने खूपच काय म्हणता येईल साधी आहे. जगातल्या वाईट वृत्तींवर वाईट लोक असू शकतात जगात हे तिला माहीतच नाही आहे. आणि कधीतरी आपण असं म्हणतोच ना की देवाच्या रूपात भेटला तो मला किंवा देवासारखा धावून आला. तशी आता रेणुका तिच्या आयुष्यात म्हणजे एकविरा आईचंच रूप आहे रेणुका, पण तिची मैत्रीण म्हणून मानव रूपात ती इथं आली आणि तिला तिच्या चांगुलपणावरती तिचा विश्वास आहे. आणि देवी तिला वाटेत कुठे कुठे अडचणी येतात तिथनं तिला बाहेर काढायचा हळूहळू प्रयत्न करते. शेवटी सगळे प्रयत्न तिचेच आहेत, मी फक्त तिच्या पाठीशी आहे. तो एकंदरीत हा असा भक्तीचा प्रवास या मालिकेत बघायला मिळेल. वा. एका मुलीची आणि तिच्या अनोख्या आईची अस्तित्व निर्माण करण्याची झुंज आपण प्रतिशोध या मालिकेत बघतो आणि त्यातली दिशा इथं आली आहे. दिशा, नमस्कार सर. तुझ्यावरती देखील वेगळी जबाबदारी आहे ना. हो हो. विषयाचं नाविन्य आहे आणि तुझी भूमिका देखील चॅलेंजिंग आहे. येस सर. ॲक्च्युली एक आई आणि तिच्या मुलीच्या अस्तित्वाचा संघर्ष या सिरियलमध्ये बघायला मिळतो आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव दिशा आहे आणि दिशाची आई एक ट्रान्सजेंडर आहे. सो तिला तिच्या आईचं अस्तित्व आणि त्यासाठी तिला तो संघर्ष करावा लागतो. म्हणजे जगामध्ये तिच्या आईकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकांचा तो तिला मान्य नाही आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की माझी आई ही सर्वसामान्य माणसांप्रमाणे आहे आणि तिला तशीच वागणूक दिली जावी. त्याचबरोबर काही सस्पेन्स आहे सिरियलमध्ये की माझी आई आहे तिचा काहीतरी पास्ट आहे जो तिला आत्ताच्या जगण्यामध्ये तो तिला त्रास देतो. तर तो नक्की काय आहे, कशामुळे तिला या सगळ्या परिस्थितीतून जावं लागतं आहे, तर तो एक सस्पेन्स आहे. आणि अशी एक सस्पेन्स थ्रिलर आमची अशी मालिका आहे. वा. आपण आता पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आता आपल्याला लाखात घेऊन जाणार आहे. पुढचा प्रश्न 1,60,000 ही रक्कम मिळवून देणार आहे. तिन्ही लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध आहेत. कधीही त्याची गरज वाटली तर जरूर त्याचा उपयोग करा. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. मध्य प्रदेशमधील चंदेरी या शहराला कोणत्या पेहरावासाठी भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळालेला आहे? आणि पर्याय आहेत ए कुर्ता, बी पायजमा, सी साडी, डी पगडी. सी साडी. सी साडी. कम्प्युटरराव सी साडी लॉक करा. सी साडी हे बरोबर उत्तर आहे. चंदेरी साडीला सोन्याची आणि चांदीची जर असते. 13व्या शतकापासून या साड्या तयार करण्यात येत आहेत. 13व्या शतकापासून. वा. 1,60,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. पुढचा प्रश्न 3,20,000 या खेळाच्या दुसऱ्या टप्प्यावरती आपल्याला घेऊन जाणार आहे आणि ह्याचं अचूक उत्तर दिल्यानंतर 2 कोटीचा जॅकपॉट प्रश्न आपल्याला उपलब्ध होणार आहे. तयार? 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. बहिणींची
पुढीलपैकी कोणती जोडी अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या कन्या आहेत? आणि पर्याय आहेत: ए. सुप्रिया आणि रत्ना पाठक, बी. पद्मिनी आणि तेजस्विनी कोल्हापुरे, सी. शिल्पा आणि नम्रता शिरोडकर, डी. नूतन आणि तनुजा. डी. नूतन आणि तनुजा. कम्प्युटरराव, डी. नूतन आणि तनुजा लॉक करा. डी. नूतन आणि तनुजा हे बरोबर उत्तर आहे. वा, 3,20,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. टाळ्या वाजत राहायला पाहिजेत मी सही करेपर्यंत. जीवन संवर्धन फाउंडेशन 3,20,000. आता तुमचा उत्साह नक्की अगदी दुपटीनं वाढणार आहे. याचं कारण तुम्ही 3,20,000 ही रक्कम अगदी नक्की इथून घेऊन जाणार आहात. आणि आता जॅकपॉट प्रश्न 2 कोटीचा देखील उपलब्ध झालेला आहे. मी पण तुमच्यासाठी काहीतरी आणलाय. अच्छा तर अच्छा, मलाही काय मिळणार आहे? हा. नाईस. हां. फार सुंदर काहीतरी मिळणार आहे. आणि हो का? निश्चित. येस. वा, क्या बात है. इको फ्रेंडली बांबू राखी. अरे वा वा वा, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. मीनाक्षीताई, ह्या ज्या गोष्टी म्हणजे आता ही राखी आहे, अशी किती उत्पादनं किंवा किती प्रकारच्या गोष्टी तुम्ही बांबूच्या बनवता? अशी 150च्या जवळपास. वाव. वाव. त्यामध्ये मेन उत्पादनं म्हणजे बांबू ज्वेलरी, हां. राखी, लॅम्प शेड्स, म्हणजे दिवाळीचे जे काही वस्तू असतात, तसं आपण तोरण लावतो दरवाजाला, बंधनवार, तर ते सुद्धा मी पूर्णपणे बांबूमध्ये बनवलंय. अच्छा. हां. आणि असे काही 3-4 वस्तू आहेत ज्या मी स्वतः क्रिएटिव्ह केल्या. बांबू QR कोड स्कॅनर, बर. ज्याच्याने आपण QR पैसे कोड स्कॅनर. हां, ज्याच्याने आपण पैसे ट्रान्सफर करतो. म्हणजे तो एक चॅलेंज होता माझ्यासाठी, की माझ्या हस्बंडचे मित्र आहेत, ते म्हणा कसं बनते तर बनवूनच दाखवा. अच्छा. हां. हां. मग ट्राय करता करता बनलं. वा. हां, म्हणजे खूपदा ट्राय केलं. कसं होईल, कारण सक्सेसफुल मॉडेल पाहिजे ना. Correct. आपण काहीतरी करत आहोत म्हणजे असंच करून दिलं असं होत नाही. तर सक्सेसफुल मॉडेल बनवायसाठी त्याला परिश्रम पण लागतात. तर भारतात पहिल्यांदा बांबू QR कोड स्कॅनर बनवण्याची संधी मला मिळाली. त्याच्याबद्दल म्हणजे खूप अहो, मला जोरात अभिमान सांगा वाटतो. मग, जोरात असं सांगायचं की मला संधी मिळाली आणि करून दाखवलं. दाखवलं. वा, खूप खूप कौतुक. थँक्यू. छोट्या मुलीची स्वप्न किती मोठी असू शकतात हे छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमुळे आपल्याला कळलं. छोटी बयो महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली आहे. अशा अभ्यासू मुलीची अनु टीचर आज आलेली आहे. अनु टीचर, नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. सुरुची, आम्हाला सांग भूमिकेबद्दल आणि मालिकेबद्दल आणि त्याच्या लोकप्रियतेबद्दल. अर्थात लोकप्रियता आता खूप आहेच, कारण त्यातली जी बयो आहे ती खूप लोकप्रिय झाली आहे, सगळ्यांना आवडती आणि फार गोड आहे ती, आणि तिचा इनोसन्स कुठेतरी वर्क करतोय. बेसिकली सोनी मराठी आजपर्यंत खूप नवीन नवीन विषय घेऊन आलेलंच आहे आणि कुठेतरी समाजाला काहीतरी देतं आहे. तर त्यामुळे त्यातलं ही एक महत्त्वाची सिरियल आहे. मी आधी बघितली होती आणि खूप छान, म्हणजे मला खूप आवडायची ती. आणि फॉर्च्युनेटली मला ह्यात अनु टीचरच्या कॅरेक्टरसाठी विचारलं. सो बेसिकली माझं कॅरेक्टर असं आहे की आत्तापर्यंत तिची आई तिला तिच्या प्रवासात अभ्यासाच्या साथ देत होती आणि ती एकमेव होती जी तिच्यासोबत होती. आता तिच्या फॅमिलीकडून तिला काहीही सपोर्ट नाही आहे. सो कुठेतरी तिच्या ह्या शिक्षणाच्या प्रवासात आता मी आले आहे आणि ह्यापुढे मी असणार आहे तिच्याबरोबर. त्यामुळे मला खूप छान वाटतंय. वा, खूप कौतुक. थँक्यू. तुमची मुलगी काय करते या लोकप्रिय मालिकेचा सिक्वल असलेली मालिका कारण गुन्ह्याला माफी नाही
यातील ACP अनुजा इथं आलेली आहे. काय सांगशील तू या गुन्हेगारी जगतावर आधारित ह्या ड्रामाबद्दल? नमस्कार. कारण गुन्ह्याला माफी नाही या नावावरनंच लोकांचं या मालिकेकडे लक्ष वेधलं गेलं, जे आधीपासूनच होतं. कारण तुमची मुलगी काय करते ही मालिका अतिशय लोकप्रिय झाली हो. आणि त्यातली काही पात्र आता पुन्हा कारण गुन्ह्याला माफी नाही मध्ये सुद्धा लोकांना दिसत आहेत. SOS स्पेशल ऑपरेशन स्क्वॉडला लीड करण्याची जबाबदारी ACP अनुजावर आहे. वा. आणि त्याचं कारण असं आहे की आर्यन साटम नावाचा एक मुलगा, जो एका मोठ्या नेत्याचा मुलगा आहे, त्याचं अपहरण झालं आहे. त्याच वेळी मुंबई शहरात सिरियल किलिंग होतं आहे आणि ते खून अशा पद्धतीचे आहेत की त्यांच्या डेड बॉडीजच्या बाजूला एक कागदी स्वॉन दिसतो आणि एक गुलाबाचं फूल दिसतं. त्यामुळे त्याभोवती एक गूढ आहेच. आणि तिसरं म्हणजे एका मुलीचे वडील बेपत्ता झालेत. त्याचा अंदाज असा आहे की ते जुगार खेळत होते आणि त्यात त्यांना काहीतरी लॉस झाला आणि त्यामुळे ते कुठल्या तरी विळख्यात अडकलेत आणि ते आता बेपत्ता आहेत. या तिन्ही केसेस वरकरणी पाहता त्यांची पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी पुढे जाऊन त्यांच्यात एक काहीतरी कॉमन दुवा लोकांना बघायला मिळणार आहे. त्यामुळे ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे असं आम्हाला वाटतंय. हे करताना पण खूप मजा येते. आता अजून जास्त मज्जा येणार आहे कारण या मालिकेत एक अतिशय भन्नाट कॅरेक्टर म्हणून डॉक्टर गिरीश ओक येणार आहेत. वा. आणि त्यांच्यासोबत काम करणं हा विचार जरी मनात आला तरी गुजबम्स येत आहेत. एवढं आम्ही एक्साइटेड आहोत. सर, आजच्या दिवसाच्या निमित्ताने फक्त थोडंसं एवढंच म्हणावंसं वाटतं की प्रत्येक स्त्री हा कुटुंबाचा आरसा असते. मला वाटतं सोनी मराठीवरच्या मालिका हा समाजाचा आरसा आहेत. समाजात जे काही घडतंय ते आपल्याला दिसतंय पडद्यावर, छोट्या पडद्यावर. भलं बुरं त्यातलं काय घ्यायचं काय नाही हे सगळं आपल्याला ठरवायचं आहे आणि ते स्त्रीच करू शकते कदाचित. म्हणूनच मालिका ही ती मालिका असते असं मला वाटतं. वा 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 वा. क्या बात आहे. आता ह्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 6,40,000 ही रक्कम मिळवून देणार आहे. आता आपल्याला घड्याळरावांची टिकटिक ऐकू येणार नाहीये आणि वेळेचं बंधन नाहीये. त्यामुळे तुम्ही चारही पर्यायांचा अगदी नीट विचार करून उत्तर लॉक करू शकता. 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न. जयपूर अत्रौली घराण्याच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांना कोणती उपाधी देण्यात आली होती? आणि पर्याय आहेत A. सुरैया, B. सुरीली, C. सुरश्री, D. सुराणी. सुरैया नाही, सुरीली नाही, सी सुरश्री. हा चुकला तर तरी 3,30,000 हा आहेत. सुरक्षित प्रश्न आहे. हां. म्हणजे उत्तर चुकलं तर खेळ थांबतो पण रकमेचं नुकसान होत नाही. 3,20,000 ही रक्कम तुम्ही जिंकताय. तुमच्याकडे 3 लाईफलाईन्स आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका सरबाई केरकर यांना सी सुरश्री. C. सुरश्री. हो नक्की? हो. काय करू? क्लॉक. कम्प्युटर राव, C. सुरश्री लॉक करा. तीन लाईफलाईन्स असताना हे धाडस किंवा हे उत्तराची खात्री होती? हो. वाचनात आलंय, माहिती होतं, ऐकलंय. असं ऐकलंय. हो. C. सुरश्री विभावरी हे बरोबर उत्तर आहे. सुरश्री या उपाधीचा शब्दशः अर्थ सुरांवर प्रभुत्व असलेली गायिका असाच होतो. त्या उस्ताद अल्लादिया खां यांच्या शिष्या होत्या. नासानं 1977 व्हॉयेजरमध्ये गोल्डन रेकॉर्ड नावाची ग्रामोफोन डिस्क पाठवली होती. त्यात केसरबाई केरकर यांचं ध्वनिमुद्रण होतं. क्या बात. वा. सुरश्री. वा. 6,40,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. टाळ्या वाजत राहायला पाहिजेत.
जीवन संवर्धन फाउंडेशन 6,40,000. अगदी अचूक तुम्ही उत्तराकडे आलात. खूप खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटलं की नाकारण्यातच म्हणजे निगेटिंग Correct. ऑप्शन्स मधनं तू त्या उत्तराकडे आलीस. लहानपणीपासूनच आहे. सुरीली सुरैया असूच शकत नाही. आपल्याला काय येत नाही यावरनं आपल्याला काय करायचं हे ठरवलंय मी लहानपणापासून. असा आहे घास पण आहे पण खरा. अनेक गोष्टी कानावर पडलेल्या असतात. हो, शास्त्रीय अगदी. संगीत मी लहानपणापासून ऐकते. माझी आई फार त्यातली दर्दी होती. ते वा. ऐकलं असणार कुठेतरी. विभावरी, आता हा जो माहितीपट, हा जो चित्रपट तुम्ही मीनाक्षीताईंवर बनवलाय, यांच्या कामाविषयी आणि ह्या फिल्मविषयी तू काय सांगशील? ही फिल्म जेव्हा रीतसर माझ्याकडे आली तेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं. तोपर्यंत मला त्यांच्या कामाविषयी आणि त्यांच्याविषयी खूपशी माहिती नव्हती. बरं. कधीतरी असंच वाचनात आलं होतं पण नीट माहीत नव्हतं. पण जेव्हा ह्याचं प्रेपिंग सुरू झालं तेव्हा त्यांच्याविषयी, त्यांच्या कामाविषयी खूप अर्थात सांगितलं. आणि आम्ही या प्रोसेसमधनं जेव्हा गेलो तेव्हा त्यात खूप इमोशनली ड्रिव्हन फिल्म आहे. आणि मला त्याच्यातली भावना आणि हे करताना त्यामागची त्यांचा स्ट्रगल आणि त्यांचा फोकस हा फार अप्रतिम पद्धतीने तो माझ्यापर्यंत आलेला आहे. पोहोचला. जेव्हा एका कुटुंबातली स्त्री काहीतरी करते तेव्हा अख्ख्या कुटुंबाचा सूर बदलतो. तर अशा अनेक स्त्रियांना मीनाक्षीताईंनी त्यांच्या कामातून रोजगार मिळवून म्हणजे दिला आता तो आहे. फक्त त्यांचा संघर्ष नाही आहे, तो आता अगदी रचनात्मक सगळ्यांचा. संघर्ष आहे आणि रचनात्मक विकास आहे. अगदीच. वा, आणि खूप कलाच मोठं आहे तुम्हाला कॅथार्सिस घडवून आणते. तुमच्या दुःखातनं बाहेर येण्यासाठी कुठलीही कला तुम्हाला साथ देते. आणि तशाच कलेची साथ त्यांना लाभली आणि त्यांनी ती स्वतःपुरती ठेवली नाही, त्यांनी ती इतक्या बायकांपर्यंत पोहोचवली. वा. शिवांगी, तू काय सांगशील ह्या सिनेमात काम केल्याच्या अनुभवाबद्दल? नाही, जसं विभावरी म्हणाली तसं की एक ॲक्टर म्हणून आपल्याकडे एखादं प्रोजेक्ट येतं, तशी एक ब्रँड फिल्म आहे, आपण त्यात काम करायचं आहे एवढंच माहिती होतं. पण जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आलं आदल्या रात्री तेव्हा मला लक्षात आलं आणि मला खूप आनंद झाला. आणि सगळ्यात आनंद काय झाला की हा संदेश जे विभावरीने सांगितले की हा संदेश तर पोचतोच आहे, पण त्याहून एका यशस्वी स्त्रीमागे एक स्त्रीच असू शकते हा पण संदेश गेला. कारण की मी अगदी. त्या सासूचं काम केलंय हो. की जी तिला प्रोत्साहन देते की तू हे पूर्ण कर, तुझ्या हातातलं काम आहे, हे दुःख आपण बाजूला ठेवूया. तर त्याच्यात मला फार मजा आली. तर आम्ही खूप एन्जॉय केलं ते काम, कारण की ते सीन्स सगळे मीनाक्षीताईंच्या आयुष्यावर बेतलेले होते. त्यामुळे ते करताना, त्याच्यात जीव ओतताना आपणही काहीतरी मन लावून करतोय याचं फार समाधान मिळालं. आणि त्यामुळे आनंद तर खूप झाला आणि छान व्यक्तिमत्वाची ओळख झाली. म्हणजे हे पण खरं आहे, किती दुहेरी फायदा आहे बघा मीनाक्षीताई, की ह्याच्यावरती हा सिनेमा आला, त्याच्यातनं तुमच्या कामाची माहिती तर अगदी लोकांपर्यंत पोहोचेलच, पण तुमच्या कामामुळे आणखीन स्फूर्ती कितीतरी बायकांना मिळेल आणि तुम्ही रोल मॉडेल होणार आहात. यानंतर अनेक स्त्रियांना दिशा दाखवणाऱ्या. हा खरं खूप मोठा फायदा आहे या सिनेमाचा, असं म्हणूया. हां, असं पण म्हणता येईल. पण माझी माहिती किंवा माझ्यावर फिल्म बनवणं, तो निर्णय घेतला, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण ते लोक करोडो लोकांपर्यंत माझी कहाणी किंवा माझ्या म्हणजे मी जे काम करते ते त्याच्याबद्दल पोहोचणार आहे. पोहोचणार हो, आहे. अर्थात तुमचं काम अगदी इतक्या कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. हा तर अर्थात खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी माझी कहाणी सिलेक्ट केली त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप खरंच धन्यवाद मानते. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. आता याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 12,50,000 ही रक्कम मिळवून देणार आहे. तयार? 12 लाख. आणि भोंगा वाजला आणि आजच्या खेळाची वेळ संपली. 6,40,000 ही रक्कम आपण संस्थेसाठी जिंकू शकलो. खूप खूप शुभेच्छा मीनाक्षीताई. 6,40,000 ही रक्कम डिजिटली ट्रान्सफर करत आहोत थेट जीवन संवर्धन फाउंडेशन या संस्थेच्या बँक खात्यात. 6,40,000 आणि पेवर क्लिक करतो. आता तुमची खात्री पटलीच असेल की पैसे पोहोचले थेट संस्थेच्या बँक खात्यात. तुम्ही दोघी तिघी इथं आलात आणि आमच्या कार्यक्रमात खेळलात.
मीनाक्षीताईंबद्दल इतकी माहिती सांगितलीत, त्यांच्या चित्रपटात तुम्ही अगदी दमदार भूमिका केल्यात, मीनाक्षीताईंच्या कामाबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती झाली. असे अनेक छुपे फायदे ह्या कार्यक्रमामुळे आणि तुमच्या येण्यामुळं आम्हाला झाले. आम्ही खरंच मनपूर्वक तुम्हा सगळ्यांचे आभारी आहोत. आणि ह्या ज्या 7 स्टार्स ज्या माझ्यासमोर आहेत, सोनी मराठीच्या सगळ्या नायिका, तुम्ही खरंच ह्या कार्यक्रमाला शोभा आणलीत तुमच्या ह्या तयार होण्यानी आणि अर्थात तुमच्या कामाने देखील. वा, थँक्यू सो मच. थँक्यू. आजूबाजूला एवढ्या स्त्रिया असल्यावर काय वाटतं? खूप सुरक्षित वाटतं. अरे वा. अशीच भावना सगळे पुरुष आजूबाजूला असताना एकट्या महिलेचीही असली पाहिजे. करेक्ट. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. खूप बरं वाटलं वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या या सगळ्या जणींची गप्पा मारून आम्हाला खूप शिकायला मिळालं. मनापासून मनापासून आभार. वा. माझ्याकडनं छोटीशी थँक्यू. थँक्यू. वा, खूपच गोड आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. क्यू. इथे ज्ञान आहे, मान आहे. तर मला एवढा मान सन्मान आयुष्यात पहिल्यांदा मिळाला. मनोरंजन आहे. मी तयार आहे. अरे काय उन्हात कसला तयार आहे? तुझं काय चाललंय रे? मार का फटके, चाल. माझ्याकडे 2 सचिन खेडेकर आहेत, एक तुम्ही आणि एक तर आमच्या घरचेच. आमच्या घरचे. या मंचावर कधी अश्रू आहेत, कधी आनंद आहे. वाव वाव वाव. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या मंचावर कायम जगणं बदलण्याची धडपड आहे, त्यासाठीचा विचार आहे. सुशिक्षित बेरोजगाराचा टॅग लागला एक माझ्यावर, तो मला मिटवायचा होता म्हणून मी इथं भाग घेतला. आम्हाला सिद्ध करायचं होतं खेड्यातला माणूस सुद्धा इथपर्यंत येऊ शकतो. इथं येण्याचं हे एवढं होतं की फक्त आणि फक्त माझ्या वडिलांचं जे घालमेल होत होती ना, त्यांना ताटमानेनं सांगता आलं पाहिजे की हा मुलगा जो आहे ना तो माझा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली गुणवत्ता इथं माझ्या समोर बसलेली असते. आपले अनुभव, आपले विचार सांगते. आता जगात माणसं खूप कमी आहेत जी दुसऱ्याच्या यशामध्ये स्वतःचं सुख बघतात. मलाही हवं माणसं मिळाली ते भाग्य माझ्यासाठी. आयुष्यात आहे ना, घामाबरोबर रक्त गाळायची सुद्धा तुमची तयारी असली पाहिजे, तर तुम्ही सक्सेस होता. खरंय. माझ्या मते हा एक उत्कृष्ट विचार मंच आहे. इथे बसल्या बसल्या महाराष्ट्राच्या मनात काय चालू आहे याचा कानोसा घेता येतो. मराठीतला सगळ्यात जास्त म्हणजे 2 कोटी रुपये बक्षीस असलेला हा एकमेव कार्यक्रम कोण होणार करोडपती. कार्यक्रमाच्या 4थ्या पर्वाच्या निमित्तानं खूप स्पर्धकांशी बोलता आलं, खूप रसिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेता आल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप लोकांना जिंकताना बघता आलं. बरोबर उत्तर आहे. सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिले. तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. बाकी आपण नेहमी म्हणतो कुठं थांबायचं हे समजलं पाहिजे. या पर्वात थांबायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू पुढच्या पर्वात.